स्वागत। पुढचा सामना समर्थ 11 किरणांचा पहिला बॉल आणि सुंदर असा स्ट्राइकला आहेत ते चेतन आणि नॉन स्ट्राइकला आहेत ते प्रकाश वाडवल। सुंदर असा गोलंदाजी किरण जांभरे यांची। किरणांचा पुढचा बॉल चेतन यांना आणि सुंदर असा फटकावलेला चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण। स्ट्राइकला आहेत ते प्रकाश, नॉन स्ट्राइकला चेतन। सुंदर असा लेगला मारलेला बॉल प्रकाशाने, सुंदर असा फटका चौकार स्वरूपात। किरणांचा पुढचा बॉल प्रकाशाना, सुंदर असा बॉल आणि प्रकाश झेलबाद झालेले आहेत। सुंदर धन्यवाद डीजे मास्टर। पुढचा बॅट्समन शिवम माने। किरणांचा पुढचा बॉल आणि सुंदर असं गोलंदाजी किरणकडून, बॅक टू बॅक 2 विकेट।
यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. सुंदर अशी गोलंदाजी किरण यांच्याकडून. आणि आकृती 11 या संघाचे मालक राकेश आवात यांच्याकडून जर याने बॅक टू बॅक हॅट्रिक घेतली तर 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सुंदर असं किरण यांचं बॉल समर्थ 11 यांचा स्कोअर 5. 2 बाद 5 विकेट झालेले आहेत. 5 रन झालेले आहेत. 2 बाद. LP फायटर्स या संघाकडून पुढची गोलंदाजी करतील ते करण. सुंदर असा बॉल करण यांचा. जर समर्थ 11 या संघाला जर विजय व्हायचा असेल तर आपल्याला धावसंख्यांचा डोंगर उभा करावा लागेल. वाईट. पुन्हा एक वाईड बॉल. सुंदर असा टाकलेला चेंडू आणि त्याच्यावरती सुंदर असा मारलेला फटका. 1 धाव पूर्ण, 2 धावही पूर्ण केलेले आहेत पुढच्या धावाच्या प्रयत्नात, पण ती पूर्ण झालेली नाही. करण यांचा पुढचा बॉल. सुंदर असा कट केलेला बॉल. 1 धाव पूर्ण केलेली आहे. वेद धमाल कुठे असतील त्याने स्टेजवर यावे. सुंदर असं गोलंदाजी करण यांच्याकडून. आणि मला वाटतं विकेट गेलेली आहे. पुढचे बॅट्समन विनय. पुढचा बॅट्समन विनय. जर विनयने बॅक टू बॅक 2 6 मारले तर आमचे आकृती 11 यांचे या टीममधील जानेमाने बॅट्समन बुवा आमचे मारुती जांभरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. आणि सुंदर असा मारलेला बॉल. बघूया. 1 धाव पूर्ण आणि दुसरीही धाव पूर्ण केलेली आहे. समर्थ 11 या संघाची धावसंख्या 12. 1 बॉल शेवटचा. सुंदर असा गोलंदाजी करण यांच्याकडून आणि प्लेसमेंट सुंदर असं. समर्थ 11 या संघाची धावसंख्या 12. 2 बाद 12. LP फायटर्स या संघाकडून पुढची गोलंदाजी करतील सौरभ.
आणि सुंदर असा बॉल. बॅट्समॅनला आता समजलंच नाही. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर असा लेगला कट केलेला बॉल. धावसंख्या 13. सुंदर असा मारलेला बॉल आणि एक धाव पूर्ण. 2 धावेच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होत आहे 15. 2 बाद 15. समर्थ 11 या संघाची धावसंख्या 15. सौरभ यांचा पुढचा बॉल. आणि सुंदर असा ऑफसाईडला मारलेला बॉल. बघूया. चौकार स्वरूपात बाउंड्री. संख्या 19. सुंदर अशी बॉलिंग सौरभची. सौरभचा पुढचा बॉल. सुंदर अशी बॉलिंग सौरभची आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली 20. शेवटचा बॉल आणि सुंदर असा मारलेला फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात दुसरी धावही पूर्ण झालेली आहे. धावसंख्या झालेली 22. जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. समर्थ 11 या संघाची धावसंख्या 22.
LP फायटर्स या संघाला विजय होण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. प्रकाशांचा पहिला बॉल करण यांना आणि सुंदर असा प्लेस केलेला बॉल आणि सुंदर अशी गोलंदाजी प्रकाशांची. सुंदर अशी बॉलिंग प्रकाशांचं. दुसरा बॉल आणि तिसरा बॉल करण यांना. स्ट्राईकला येते करण, नॉन स्ट्राईकला सौरभ. आणि सुंदर असा मारलेला लेग साइडला बॉल. एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 1. प्रकाशांचा पुढचा बॉल सौरभ यांना. बघूया सौरभ आपल्या संघासाठी काय करत आहेत. आणि सुंदर अशी बॉलिंग प्रकाशांची. सुंदर अशी बॉलिंग प्रकाशांची. अक्षय यादव यांचे स्वागत. मिस फिल्डिंग झालेली आहे इथे. मला वाटतं हो ना हो ना. एक चुकी मूल्य 3 धावा मिळालेले आहेत. 4. अक्षय यादव यांनी स्टेजवरती यावे. अशोक ढेपे यांनी स्टेजवरती यावे. समर्थ 11 या संघाकडून पुढची गोलंदाजी करतील दिनेश धामणे. सौरभ यांना काय बॉल समजलाय. मला वाटतं बॉल लागलेला आहे त्यांना. पंच सौरभ यांना बॉल लागलेला आहे आणि इथे मिसफील्ड पण होत आहे. पाणी घेऊन जावे. पाणी घेऊन जा पंच. पुढचं टॉस आकृती 11 वर्सेस नेत्रा 11
यांचं नाणेफेक करून घ्यायचं आहे. धावसंख्या 4. दिनेशांचा पुढचा बॉल सौरभ यांना. स्ट्राईकला येते सौरभ, नॉन स्ट्राईकला येते करण. सुंदर असा बॉल दिनेशांचा सौरभ यांना. पुढची मॅच आकृती 11 वर्सेस नेत्रा 11 यांनी नाणेफेक करून घ्यायचं आहे. दिनेशांचा पुढचा बॉल सौरभ यांना आणि सुंदर असा ऑफ साईडला मारलेला बॉल. बघूया, एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावच्या प्रयत्नात दुसरी धावही पूर्ण केलेली आहे आणि तिसरी धावही पूर्ण केलेली आहे. सुंदर असे रनिंग द बिटवीन. टोटल 4 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या समर्थ 11 या संघाची धावसंख्या 8. दिनेश धामणे यांनी जर बोल काढला, सौरभचा जर बोल काढला तर आपले बुवा आकृती 11 यांचे या संघाचे जाणीमानी बॅट्समन मारुती बुवा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. दिनेश धामणे यांनी जर सौरभचा बोल काढला तर 100 रुपयाचं पारितोषिक. आकृती 11 वर्सेस नेत्रा 11 या संघाचं नाणेफेक अक्षय यादव हे करतील. दोन्ही टीमचे कॅप्टन यांनी सुंदर असं गोलंदाजी दिनेशांची, सुंदर अशी बॉलिंग समर्थ 11 या संघाकडून. सौरभ यांना थोड्याच वेळापूर्वी एक बॉल लागलेला होता दिनेशांचा पुढचा बॉल सौरभ यांना. स्ट्राईकला सौरभ, वाईड बॉल, दिशा भरकटली, वाईट स्वरूपात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होत आहे 9. एलपी फायटर्स या संघाची धावसंख्या 9. आणि सुंदर असा मारलेला बॉल. बघूया, एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावच्या प्रयत्नात एकच धाव मिळालेली आहे. धावसंख्येत वाढ 10. एलपी फायटर्स या संघाची धावसंख्या 10. आकृती 11 या संघाचे प्लेयर्स यांनी स्टेज जवळ यावे. आकृती 11, आकृती 11 आणि नेत्रा 11 या संघामध्ये नाणेफेक होत आहे. दिनेशांचा पुढचा बॉल करण यांना. बघूया, सुंदर असा मारलेला बॉल आणि मिसफील्ड झालेली आहे इथे. चौकारच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ. समर्थ 11 या संघाकडून
सुंदर असं गोलंदाजी आणि फिल्डिंग क्षेत्ररक्षण समर्थ 11 या संघाकडून पुढची गोलंदाजी करतील चेतन आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता। एलपी फायटर्स या संघाला जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता। 6 बॉल 9। सौरभ याचा चेतनने बॉल काढला तर 100 रुपयाचं पारितोषिक मारुती बुवा यांच्याकडून आणि सुंदर असा मारलेला लेग साइडला बॉल 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण अविनाश शिगवण यांच्याकडून मला वाटतं 20 वर्षानंतर मैदानात उतरलेले अविनाश शिगवण यांच्याकडून एवढ्या भल्या उन्हात चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे। समर्थ 11 या संघासाठी ते मेहनत घेत आहेत। चेतन यांचा पुढचा बॉल करण यांना स्ट्राइकला येते करण नॉन स्ट्राइकला सौरभ। चेतन यांचा पुढचा बॉल आणि सुंदर असा लेग साइडला तटवलेला बॉल 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि दुसरी धावही पूर्ण झालेली आहे। धावसंख्येत वाढ धावसंख्या 17। एलपी फायटर्स या संघाची धावसंख्या 17। एलपी फायटर्स या संघाला जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता। चेतनांचा पुढचा बॉल करण्याना आणि सुंदर असा लेगला मारलेला बॉल बघूया। चौकारच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ अगदी मांडलं पाहिजे। धावसंख्येत वाढ धावसंख्या एलपी फायटर संघाला जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता। चेतन यांचा पुढचा बॉल सुंदर असा प्लेस केलेला ऑफ साइडला बॉल आणि मिसफील्ड झालेले आहे। 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात दुसरी धाव ही पूर्ण आणि एलपी फायटर्स हे संघ विजय झालेला आहे। विजय संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत।